सोलापूर महानगरपालिकेत विलीन झालेल्या हद्दवाढ भागातील 12 गावांमधील हजारो नागरिक आजही आपल्याच मालमत्तेचे अधिकृत कागदपत्र हातात नसल्याने भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. प्रॉपर्टी कार्ड नाही, नोंदी नाहीत, एनओसी नाही, मग बँक कर्ज कसे मिळणार, व्यवहार कसे होणार या प्रश्नाविना वर्षांमागून वर्षे उलटत राहिला. आता कुठे तो दिवस आला. महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, पण केवळ बैठकांनी नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत हे सोलापूरकरांना चांगलेच ठाऊक आहे. या बैठकीला सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉक्टर ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेवक बिज्जू प्रधाने यांच्यासह नगर भूमापन विभाग, मॅपेक्स कंपनी, नगर रचना विभाग व मुद्रांक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. इतका मोठा फौजफाटा जमला, पण हद्दवाढ भागातील सामान्य नागरिकाला त्याची मालमत्ता कधी मिळणार याचे ठोस उत्तर अद्याप नाही. प्रशासनाने आता पुढील 1 वर्षात सर्व प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे नियोजन जाहीर केले आहे. म्हणजे हद्दवाढ होऊन वर्ष उलटली तरी नागरिकांना आणखी 1 वर्ष थांबावे लागणार. हे नियोजन आहे की नागरिकांची थट्टा? 21 मे रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या काउन्सिल हॉलमध्ये सर्व नगरसेवकांसाठी विशेष सादरीकरण आयोजित केले आहे. प्रॉपर्टी कार्ड, भूमापन प्रक्रिया, कागदपत्रे यांची माहिती दिली जाणार आहे. हे सर्व स्वागतार्ह असले तरी सादरीकरण करण्यापेक्षा अंमलबजावणी केव्हा होणार हाच खरा प्रश्न आहे. हद्दवाढ भागातील नागरिक विचारतात, आम्ही महानगरपालिकेचा कर भरतो पण मालमत्तेचे हक्क कागदावर येत नाहीत. यास जबाबदार कोण? महापौर साहेब, बैठका पुरे झाल्या, आता कृती हवी.